लोकसभेचा निकाल लागण्यापूर्वीच हर्षवर्धन पाटील, दत्तात्रय भरणे व सुप्रिया सुळे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये श्रेयवादाची लढाई। नमस्कार, महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। जाणून घेऊया आता सविस्तर माहिती। बारामती लोकसभा मतदारसंघात 7 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडली। महायुतीच्या उमेदवार सुमित्रा पवार यांच्या प्रचारासाठी मांडीला मांडी लावून बसलेले, हातात हात देऊन स्टेजवर मोठ्याने भाषण करताना आपण पाहिले आहे। हर्षवर्धन पाटील व अजित पवार यांचा भाजप राष्ट्रवादीचा 20 वर्षाचा संघर्ष संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला आहे। 20 वर्षाचे विरोधक एकत्र येऊन प्रचार करताना एकमेकांबद्दल ब्रशब्द न काढता महायुतीचा धर्म पाळत प्रचार केल्याचे ही जनतेने पाहिले। परंतु मतदान पार पडताच पुन्हा यांचा संघर्ष पाहायला आम्हाला मिळत आहे। अजित पवार गटाचे कार्यकर्ते यांनी सोशल मीडियावरती एक बॅनर शेअर करत आमदार दत्तात्रय भरणे यांच्यामुळेच भर उन्हाळ्यात कॅनलला पाणी आल्याचा या बॅनरवरती मजकूर टाकला आहे। इंदापूर तालुक्यातील 59 फाटा, 57 फाटा व 54 फाटा या सर्व कॅनलला आमदार दत्ता मामा भरणे यांच्या प्रयत्नातून पाणी सोडल्याने आमदार दत्तात्रय भरणे यांच्या प्रयत्नाला यश आल्याने त्यांचे आभार असल्याचे बॅनर झळकू लागले आहे। तरी राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार व तालुक्याचे विकासरत्न माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या प्रयत्नातून तालुक्यातील 59, 57 आणि 54 फाटा या सर्व कॅनलला शेतीसाठी पाणी देण्याची सूचना संबंधित अधिकारी वर्गाला देण्यात आल्या। त्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व हर्षवर्धन पाटील यांचे आभार असे बॅनरला झळकत आहे। लोकसभेच्या निकालापूर्वीच हर्षवर्धन पाटील व आमदार दत्तात्रय भरणे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये बॅनरबाजी रंगली आहे। या दोघांच्या श्रेयवादाच्या लढाईमध्ये आता शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी देखील उडी घेत इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी 59 फाटा, 57 फाटा व 54 फाटा या कॅनलला केवळ खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या प्रयत्नातून पाणी आल्याचे कार्यकर्ते बोलत असून खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रयत्नाला यश आल्यामुळे खासदार सुप्रियाताई सुळे यांचे मनापासून आभार अशा बॅनरवरती झळकत आहे। सध्या इंदापूर शहरामध्ये श्रेयवादाची लढाई जोरात सुरू असून प्रत्येक जण या शेतकऱ्यांच्या पाण्यासाठी आम्हीच प्रयत्न केल्याचे बोलून श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहे। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी महाराष्ट्र प्रतिनिधी अतुल सोनकांबळे। अशाच नवीन बातम्यांसाठी आताच सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 या न्यूज चॅनलला। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।